started yet. Can you see that recording icon? Yes, sir. Yes, sir. गुड. ओके. तर याच्यामध्ये आपण शिकलो की कोणीतरी कसा तरी होता. मग हे कसं, लेट अस गो अहेड फॉर अनदर शेअरिंग दॅट यू विल अंडरस्टँड. सांगा बघू, एक एक्झाम्पल सांगा मला. I'll take this framework and you will tell. सांगा मला. एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू आणि याच्यातून आपण व्यक्त काय करतोय बघा. माझं स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Facts in past or realities in past. सांगा मला एक एक्झाम्पल सांगा अफर्मेटिव्हचं. टेल मी वन एक्झाम्पल. आय, वी, यू, दे, ऑल, दीज, दोज यांच्यासाठी कोणतं वर्ब घेणार? टेल मी वन सेंटेन्स which denotes fact or reality in past. And which pronoun will you take here? I'm waiting for your answer. Please be quick. We have very less time. Should I take the names? Dipali Gore, Bhosle Asawari, Saili Bhosle, Shraddha Birazdar, Sampada Gowli, Priyanka Jankar. Are you with me, everybody? काहीतरी म्हणा, येस नो काहीतरी. Yes, sir. Yes, sir. Sir. हा, मग एवढे शांत शांत काय आहेत? मी विचारतो काहीतरी तुम्हाला. So you have to answer, okay? May it be wrong or right, that is another matter. Clear? The students were very bright in study. What are you saying? Redna Wankhede, tell. Those students were very bright in study. Correct. So which verb have you taken here? Where, right? Were. हा, where. मग ते कसे होते? तर Yes. तुम्ही म्हणताय व्हेरी ब्राईट. ओके, व्हेरी ब्राईट इन स्टडी. व्हेरी गुड एक्झाम्पल. ओके, मग तेच या खालच्या ग्रुपच्या बाबतीत काय म्हणाल? Was. करेक्ट. He was very bright in study. करेक्ट. आता मी हे व्हेरी ब्राईट आहे तसं कॉपी करतोय, इथं पेस्ट करतोय आणि इथं फक्त एक क्रियापद टाकतोय, वॉज. क्लिअर? आय वॉज व्हेरी ब्राईट इन स्टडी वेन आय वॉज इन फर्स्ट स्टँडर्ड. परत बिघडलो सगळ्यांच्या संख्येने, आहे की नाही? असा त्याचा अर्थ आहे. ही वॉज व्हेरी ब्राईट, शी वॉज व्हेरी ब्राईट, आहे की नाही? समवन वॉज व्हेरी ब्राईट, समबडी वॉज व्हेरी ब्राईट. मग या काय आहेत? तर दीज आर फॅक्ट्स इन पास्ट which are related to those particular persons, single person or a group of people. Are you clear? Yes. हा, मग तेच निगेटिव्ह मध्ये काय म्हणणार आता बघा. मी आहे तसं हे सगळं कॉपी करतोय आणि इथं निगेटिव्ह नंतर पेस्ट करतोय. तुम्हाला थोडा फरक करायचा आहे फक्त. Were not very bright in study. करेक्ट. Not. Not. Just you have Was to not. add.
करेक्ट. Was not. व्हेरी गुड. बघा तुम्हाला हे नकारात्मक अर्थ मिळाले कशाच्या ऍडिशन मधून, नॉटच्या ऍडिशन मधून, राईट. ओके. आता पहिल्या रचनामधून अफर्मेटिव्ह मधून आपण म्हटलं की कोणीतरी कसा तरी होता, त्याच्यातून म्हटलं कोणीतरी कसा तरी नव्हता. आता पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन मधून आपण काय म्हणू बघा. परत मी हे सगळे आहे तसे कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय. फक्त मला Doesn't. डझंट येणार का इथं आता? नाही, सॉरी सर. मगाशी आपण बोललो याबद्दल. Weren't. They were. आता आपला व्हर्बल क्वेश्चन आहे म्हटल्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला काय येईल सांगा बघू. Was. पहिला क्रियापद. हा, पहिल्यांदा क्रियापद येईल आणि प्रश्न असल्यामुळं या वाक्यांच्या शेवटी काय असेल? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. जसं की वेअर वी व्हेरी ब्राईट इन स्टडी. आपण अभ्यासात खूप शार्प होतो का, ब्राईट होतो का? आम्ही होतो का? तू होतास का? वेअर यू ब्राईट. आता मी प्रेरणाला म्हणतोय, प्रेरणा वेअर यू ब्राईट इन स्टडी वेन यू वेअर इन 7th स्टँडर्ड. कळते का? येस और नो? Yes, sir. हा. Yes, sir. So, as the answer to my question, Prerna will say, yes, sir, I was very bright when I was in 7th standard. Kiwa, no, sir, I was not very bright when I was in 7th standard. कळते? कळते का? Yes, sir. Yes, sir. सगळ्यांना कळते का? Yes, sir. Yes, sir. आता हे Yes, sir. हा व्हर्बल क्वेश्चन्स असल्यामुळं हे वॉज आणि वेअर सुरुवातीला असतील आणि ते नकारात्मक नाही आहेत, कारण आपला प्रश्न मुळात सकारात्मक आहे. होते का, होता का, होती का वगैरे. आता आपल्याला पुढच्या रचनेतून म्हणायचं आहे. काय म्हणायचं असेल सांगा बघू. पहिला नकार दाखवला. हा बघा, NVQ हायलाइट केलेला भाग बघा. मला इथे काय फरक करावा लागेल? Not थोडा जरा. करेक्ट. I will have to add only not. Not. राईट. झाला आपला नकारात्मक अर्थ तयार. गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. आम्ही शार्प नव्हतो का, तू शार्प नव्हता का, ती नव्हती का, ते नव्हते का, ते विद्यार्थी नव्हते का, हे विद्यार्थी नव्हते का, कोणाच्या पण संदर्भात आपण बोलत असू शकतो. राईट. येस ऑर नो? Yes, Yes, sir. sir. याच्यामध्ये काही अडचण? No, sir. आणि लक्षात घ्या, हे जे आपण ग्रुप घेतलेले आहेत याच्यामध्ये सगळे घेतलेले नाहीत, थोडे सॅम्पल्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून कोण असू शकतोय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विच आर द सिंग्युलर प्रोनाउन्स अँड विच आर द प्लुरल प्रोनाउन्स, और विच वर्ब इज यूज्ड फॉर विच ग्रुप ऑफ प्रोनाउन्स. आर यू क्लिअर? आणि हे सगळं ते आपल्या चार्ट मध्ये आहे. येस और नो? Yes, sir. Yes. Now let us go ahead for the last fifth construction, that is WH questions. What will you say? पहिली रचना काय असू शकेल WH क्वेश्चन ची? Who were very bright? Very good in mathematics. हा, Who were very bright in study? करेक्ट. आपण हे सेंटेन्स घेऊन जाऊयात पुढे. Who were very bright. Bright बघा, in study. हेच वरचं मी कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय, है की नाही? Who were very bright in study. सांगा बघू उत्तर काय असतील तुमचे. Yes, sir. Yes, sir. येस और नो? We, you, they, all these. करेक्ट. बघा, हे सगळे तुमचे उत्तर असतील. Who were very bright in study? We were very bright in study. You were very bright in study. All were, they were. These were.
These students were, those students were, a few students were, many students were. Ganesh and Mahesh were. Ganesh and Mahesh were very bright students. Are you clear? Yes, sir. किंवा Indians were. Indians were, British were. Here, Indians, the word Indians refers to a group of people. कळतंय? Yes. Chinese were very advanced in technology. In past times, ऐकलं की नाही आपण हे? लक्षात घ्या. सांगायचा अर्थ आहे, सांगायचा पॅटर्न लक्षात घ्या. बाकी सगळ्या गोष्टी कोणत्या कधी वापरायच्या, कोणतं वाक्य कधी बोलायचं, दॅट इज युअर चॉईस. आर यू क्लिअर? Yes, sir. आता याचा निगेटिव्ह क्वेश्चन सांगा बघू मला. बघा मी वरचं आहे तसंच कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय. Who were not very We bright were in not very bright in study. Very good. Who were not very bright in study. मग who were not? Same answers. कोणते? we were not. you, करेक्ट. they, all these. आता पुढचा प्रश्न आहे माझा बघा. तिसरा प्रश्न आहे. आता मला हा प्रश्न एका व्यक्तीच्या संदर्भात बोलायचा आहे. Who was करेक्ट. Who was very bright in study. मग तुमची उत्तर कोणती असतील? I, she, करेक्ट. Someone, somebody. Very good. Perfect. Very good. I was, he was, she was, someone was, somebody was, no one was, nobody was. Ganesh was, Mahesh was, Seema was, Saili was. Getting or not? कोणतंही नाव घ्यायचं आहे तुम्हाला तिथं किंवा त्या नावाबद्दल येणारं प्रोनाउन घ्यायचं आहे. क्लिअर? Yes, sir. Now let us go ahead for its negative construction. थोडा फरक करायचा आहे. who was not very bright in study. करेक्ट. इथे फक्त मला टाकायचं आहे नॉट. Who wasn't very bright in study. आणि उत्तर तीच असतील जी तुम्ही आता सांगितली. कळते? सगळे सिंग्युलर प्रोनाउन्स किंवा सिंग्युलर नाउन्स. क्लिअर? Yes, sir. हा. आता पुढं मला पाचवा प्रश्न असा पण होऊ शकतो का? तुम्ही सांगा मला. वाय वेर, बघा वाय वेर हे सगळे मी कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय आणि पुढं म्हणतोय व्हेरी ब्राईट इन स्टडी. मला सांगा एखादी व्यक्ती हुशार असण्यामागं काही कारण असू शकतं की नाही? Yes. Yes. Yes, आहे की नाही? काय कारण असू शकतं ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला या वायनी प्रश्न विचारावा लागेल. पटतंय? Yes, sir. Yes, sir. मी म्हटलं वाय वेर यू व्हेरी ब्राईट इन स्टडी. तू अभ्यासामध्ये एवढा हुशार का होतास? because hard work. करेक्ट. बिकॉज I was habituated with hard work. Because my teacher was very good. Because my father was very strict. असं पण असू शकते. मल्टिपल रिझन्स असू शकतात. एखाद्या व्यक्तीला अभ्यासामध्ये ब्राईट बनवणारी बरीचशी कारणं असू शकतात. बिकॉज माय फ्रेंड्स वेर व्हेरी गुड. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. हा. मग आता याचाच मला निगेटिव्ह क्वेश्चन तयार करायचा आहे. सांगा बरं काय फरक मला थोडा करावा लागेल. बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का आणि शिकायच्या गोष्टी आहेत. ह्या पॅटर्न शिकायच्या आहेत, वाक्य नाहीत पाठ करायची. Why weren't Why were not very bright in study? करेक्ट. वाय वेरंट और वेर नॉट, वी, यू, दे, ऑल दीज, दोज व्हेरी ब्राईट इन स्टडी. They were not bright in study because they used to bunk classes. Right? Yes, sir. They were neglecting studies because they were neglecting studies.
बिकॉज टीचर्स वेअर इग्नोरिंग देम असू शकते. They were not doing smart work. Correct. They were not doing smart work. So there may be such multiple reasons behind not being sharp, not being bright in study. No problems for study. Are you clear? Yes, sir. Yes, sir. आता मला जाणून घ्यायचं आहे, ब्राईट होते हे ठीक आहे, पण नेमकं केव्हा ब्राईट होते? बघा आता हे सगळं माग When. करेक्ट. When, where? हा आता हे वी वगैरे बघा स्मॉल येईल बरं का मध्ये असल्यामुळं हे वे यूचं वाय असेल, डेचं टी असेल, हे लक्षात घ्या बरं का. ऑलचं ए असेल, डीचं टी असेल, हे स्मॉल येतं, पण सुरुवातीला असेल तर कॅपिटल असतील. क्लिअर? Yes. हा Yes, sir. आता तेच मी बघा हे सगळं कॉपी करतोय आणि खाली पेस्ट करतोय. सांगा कसे प्रश्न तयार होतील. व्हेन वेअर वी व्हेरी ब्राईट इन स्टडी? तू केव्हा ह्याच्यात अभ्यासात हुशार होता. होता? हा तू किंवा आम्ही अभ्यासामध्ये केव्हा हुशार होतो? मग तुम्ही या प्रश्नाचं उत्तर म्हणून म्हणू शकता वी वेअर व्हेरी ब्राईट इन स्टडी व्हेन वी वेअर इन 5th स्टँडर्ड, किंवा इन 5th स्टँडर्ड वी वेअर व्हेरी ब्राईट इन स्टडी. क्लिअर? Yes. हा परत संगत बिघडली आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. राईट? येस ऑर नो? Yes, sir. Yes, हा असं होऊ शकतं की नाही? होऊ शकतंय. बघा आता आपण अजून कोणते प्रश्न ऍप्लिकेबल आहेत याचा विचार करू शकतोय. कोणते डब्ल्यूएच वर्ड्स तुम्ही इथे घेऊ शकता? हू, व्हॉट, वेन, व्हाय, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच. सांगा बरं. अजून कोणता प्रश्न या संदर्भात ऍप्लिकेबल आहे? What? व्हॉटचा कसा असेल सांगा बघू. सगळेच डब्ल्यूएच वर्ड्स सगळ्या संदर्भात ऍप्लिकेबल असतील, मिनिंगफुल असतील याची गॅरंटी नाही. कळतंय का? पटतंय की नाही पटत? आता मी हाऊ मचचा, हाऊ मेनीचा इथं वापर करू शकतो का? नाही काउंटेबल आहे ना ते. हा काउंटेबल नाही वापरू शकत. करेक्ट. किंवा वापरू पण शकतोय, पण मला असं म्हणावं लागेल. बघा हाऊ मेनीचा वापर मी कसा करतोय बघा. हाऊ मेनी स्टुडंट्स असा वापर होऊ शकतो की नाही? व्हेअर ब्राईट इन, व्हेरी ब्राईट इन. कळतंय? हाऊ मेनी स्टुडंट्स वेअर व्हेरी ब्राईट इन स्टडी? मग तुम्ही म्हणाल ओनली 10 स्टुडंट्स वेअर व्हेरी ब्राईट इन स्टडी. Study. येस ऑर नो? Yes, sir. ओनली 1 स्टुडंट वॉज व्हेरी ब्राईट. 2 स्टुडंट्स वेअर. कोणती तरी संख्या सांगाल. फिटिंग ऑर नॉट? Yes, sir. आता मला सांगा अजून पण काही असे प्रश्न असू शकतात. या सगळ्या वाक्यांचा काळ कोणता आहे? हा मोठा प्रश्न आहे. हा Past tense. पास्ट आहे. आणि पास्ट मध्ये कोणता आहे? पास्ट मध्ये कोणता? पास्ट परफेक्ट, Simple past. Continuous. कंटिन्युअस. सांगा आता राहिलेले सांगा राहिलेले आता. Simple past. Simple past, sir. करेक्ट. there is only one tense, that is simple past Simple tense. past tense. That too denoting facts or realities in past. कारण त्याची इतर पण फंक्शन्स आहेत. पोझिशन आहे, ऍक्शन आहे. पडतंय का? बाकी इकडे कंटिन्युअस, परफेक्ट काही आणायचं नाही. हा मिक्सिंग करायचं नाही. आई आई आहे, वडील वडील आहे. आईला वडील, वडिलाला आई म्हटलं तर चालतं का? Sir. तेच इथं आपण अप्लाय करायचं आहे, ऍप्लिकेशन करायचं आहे. आर यू क्लिअर?
Yes, sir. Sir, I hope with this you have understood multiple sentence constructions denoting facts or realities in past. Clear? Yes, sir. Yes, sir. Now let us go back to our main table of discussion. सगळ्या ज्या आपण रचना शिकलो या कशाशी संबंधित होत्या? Past. हा, या हायलाइट केलेल्या भागाशी संबंधित होत्या. क्लिअर? Yes. Yes, sir. आता मग बघा, याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की कोणीतरी कसा तरी आहे, याच्यामधून शिकलो की कोणीतरी कसा तरी होता. आता याच्यामधून काय म्हणणार? कोणीतरी कसं तरी असेल. व्हेरी गुड. कोणीतरी कसा तरी असेल. कसा असेल बघूयात आपण एक्झाम्पल मधून. सांगा आता. आता हेच एक्झाम्पल आपण पुढे घेऊन जाऊयात. We will drive very bright instead. हा, आता आपण हे शिकलोय की शाल बी फॉर आय अँड वी आणि विल बी फॉर रिमेनिंग ऑल हे शिकलोय. आणि याच्या पलीकडे हे पण शिकलोय की विल बी इज ऍप्लिकेबल और विल इज ऍप्लिकेबल टू ऑल प्रोनाउन्स कन्सिडरिंग द कन्फर्मेशन. क्लिअर? Yes, sir. हा, मग तेच आपण असं म्हणूया किंवा आपण याचे दोन ग्रुप करूया, आय वी शाल बी आणि बाकीचे सगळे विल बी, असं पण केलं तरी चालेल. गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा, मग याचे अर्थ कसे घ्याल? दॅट इज माय नेक्स्ट क्वेश्चन. आम्ही अभ्यासात हुशार असू. करेक्ट. आम्ही अभ्यासात हुशार असेल. असू किंवा असेल, असतील, असाल, असशील. क्लिअर? Yes, sir. Yes. मग कधी? In 7th standard. हा, 10th standard. अरे आपण भविष्याबद्दल बोलतोय, सिंपल फ्युचर In बद्दल बोलतोय. future. हा, भविष्यात असू. आता आहोत का? नाही. हा, कदाचित नाही. ओके. किंवा अजून एक सांगतो, काल मला 10 मुलं भेटली होती मार्केटमध्ये आणि त्या 10 मुलांना मी 100 प्रश्न विचारले, तर सगळ्या 100च्या 100 प्रश्नांची त्यांनी बरोबर उत्तर दिली. व्हॉट इज युअर अझम्पशन अबाउट दोज 10 स्टुडंट्स? They are very bright. नाही, आर कसं म्हणायचं? They will. They वॉज कोण म्हणते? दे will विल be. बी. करेक्ट. तुम्ही तर्क करताय, अंदाज बांधताय की ते बहुतेक हुशार असतील, म्हणूनच 100च्या 100 प्रश्नांची उत्तर दिली. कळते का? कळते का? जिथं तुम्हाला प्रेडिक्शन करायचं आहे, मग ते प्रेडिक्शन पास्ट बद्दल असेल किंवा फ्युचर बद्दल असेल, तर या टेन्सचा तुम्हाला वापर करावा लागतो. अंदाज बांधताय तुम्ही. कळते? कळते की नाही कळत? Yes, sir. Yes, sir. आता पुढे सांगा मला. निगेटिव्ह. We will be not. वी विल बी नॉट असतं का? विल नॉट बी? Will not. हा, विल नॉट बी किंवा त्यालाच तुम्ही म्हणता वोंट बी. बरोबर आहे का? बघा इथे मी काय लिहिलंय, विल नॉट बी किंवा हा वोंट बी व्हेरी ब्राईट इन स्टडी. कारण अभ्यासच करत नाही, कशावरनं हुशार होणार आहे भविष्यात? है की नाही? वी वोंट बी व्हेरी ब्राईट इन स्टडी. कधी? भविष्यात. कारण का? अभ्यासच करत नाही, पुस्तकाकडे बघतच नाही. मग हुशार होण्याचा संबंध कुठे येतोय? कळते का? कळते? हा, Yes. इथं काय बदल करणार? वरच बघा, आता मी हेच कॉपी करतोय. करेक्ट. हेच मी कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय.
कळते का? I will not Yes, be sir. very bright in study because I never look at books. I never follow my teachers. Can I be ever bright in study in future? Yes, sir. Yes, without looking at books, No. without following teachers. No, sir. No. No, No, sir. sir. हा, लक्षात घ्या. तर तो अर्थ याच्यामध्ये आहे. मी हुशार नसेल, तो नसेल, ती नसेल, कोणीतरी नसेल. गेटिंग? आता असं म्हणायचं आहे की आम्ही हुशार असू का? आता कोण कुठं शिफ्टिंग होते बघा. कोणाचं शिफ्टिंग कुठं होतंय हे बघा तुम्ही. कळते का? क्रियापद मध्ये हा, मध्ये कोण येते? क्रियापद येतात की प्रोनाउन्स येत आहेत? प्रोनाउन्स येतात. हा, कळते? विल बी व्हेरी ब्राईट इन स्टडी. आम्ही अभ्यासामध्ये हुशार असू का? होय, तुम्ही अभ्यासामध्ये हुशार असाल. नाही, तुम्ही अभ्यासामध्ये हुशार असणार नाहीत. These are verbal questions. Verbal questions have two options of answers. One is yes or another is No. 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 Correct. No. Correct. आता will he be very bright in study? तो अभ्यासात हुशार असेल का? होय, तो अभ्यासात हुशार असेल. Yes or no? Yes. करेक्ट. किंवा नाही, तो अभ्यासात हुशार नसेल. काल मला एक माणूस भेटला होता, त्याला मी 10 प्रश्न विचारले, एकाचं पण उत्तर दिलं नाही त्याने. विल ही बी क्लेवर? No. 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 He will not be clever because he hasn't answered any question. Clear? कळते का? Yes, sir. Yes, हा. sir. आता इथं असेल काय म्हणतोय बघा, मी हेच कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय निगेटिव्ह मध्ये. आता कसे बदलतील सांगा, मला काय फरक करावा लागेल ते पण सांगा. Want be, want we will be very bright. करेक्ट. विल नॉट ऑब्लिक वोंट, दोन्हीपैकी एक कोणतं तरी. हा, तसंच हेच खाली मी कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. कळतंय? Yes, sir. या नॉटला प्रोनाउन नंतर घ्यायचं नाही. विल, वी, नॉट बी असं नाही करायचं. वोंट आय बी, वोंट यू बी. कळते का? वोंट दे बी, वोंट समवन बी, वोंट ही बी. क्लिअर? Yes. हा. नाव WH क्वेश्चन्स. आता बघा, फक्त हे शब्दच बदलायचे आहेत बघा. We will be. हा, Who will be? Who will be? Very करेक्ट. bright in study. करेक्ट. आता मी फक्त हायलाइट करतोय, तुम्ही मला सांगायचं कसं ते. बघा, हे जे हायलाइट केलेले आहेत की नाही, आपण मागे एक शिकलोय बघा, क्रियापद ही वाक्याचा काळ दाखवत असतात. ते आता इथे पटतंय का तुम्हाला? Yes. Yes, sir. हा, ते पटलं पाहिजे. मग आता इथं पहिल्या वाक्यामध्ये काय म्हणणार? पहिल्या क्वेश्चन मध्ये Who will Who will be very bright in study? करेक्ट. हु विल बी व्हेरी ब्राईट इन स्टडी. त्याचे आन्सर्स कोणते असतील? सगळेच प्रोनाउन्स. सगळेच pronounce. हा, They, we, all, he, she. She, someone. करेक्ट. Some. आता दुसरा प्रश्न. Who will be? Will not. not Will, able, not very bright in study. हु who will not be very? Will करेक्ट. हु विल नॉट बी. not We be will- very bright in study. हा, बघा आता मी इथं क्लिअरच करतोय, तुम्हाला शंका नको. Who will be? विल नॉट बी. किंवा त्याला तुम्ही काय म्हणताय? Won't. Won't. Won't be. कळते का? हा, Yes. आता इथे काय म्हणणार?
Who will be? आता हे डबल असणार नाही कारण आपण त्यांना एकत्रच घेतलंय. Huh. हा मग हे डिलीट. ओके पुढं तिसरी रचना. मी का हुशार असेन, तू का हुशार असशील. Why? Why? हा Why will be? we? Why Correct. will? Why will we be very bright instead? Study. आता बघा हे बी परत मी इथंच आणलं बघा शेवटी त्याच्यानंतर. कळतंय कळतंय का. Yes, sir. हा बघा माझा कर्सर कसा हलतोय, मी टाईप काय करतोय याच्याकडे लक्ष पाहिजे तुमचं. अर्थ सांगा Will. बघूया. Won't. Will not or won't. Will Ah. not. हा किंवा Won't. वोंट. करेक्ट. अर्थ सांगा बघू. Why won't you be very bright in study. तू तो हा बोला बोला. तू अभ्यासात हुशार का नसशील. का नसेल. हा का नसशील. मग तो उत्तर देईल मी अभ्यासात हुशार नसेन कारण मी अभ्यासच करत नाही आज. मी सरांचं ऐकतच नाही, घरच्यांचं पण ऐकत नाही, मला असं सोडून दिलेलं आहे वाऱ्यावर. कळतंय? Yes, sir. तसंच आहे. आता व्हेन. When will When will be? हा बघा. Very We- bright study. very bright. हा बघा हे बी मी परत इकडे घेतलेलं आहे. आपण केव्हा हा व्हेन. आपण अभ्यासात हुशार असू. करेक्ट. आपण अभ्यासात केव्हा हुशार असू. मग माझं उत्तर आहे आपण अभ्यासात तेव्हाच हुशार असू जेव्हा आपण सरांचं ऐकू, जेव्हा आपण अभ्यास करू, जेव्हा आपण आई वडिलांचं ऐकू, जेव्हा आपण काहीतरी विचार करू, Rules जेव्हा follow आपण करू. समजून घेऊ, रूल्स फॉलो करू. आर यू गेटिंग ऑर नॉट. Yes. हा आता बघा हाऊ मेनी स्टुडंट्स. हा Will be very हा Be. हा विल बी व्हेरी ब्राईट इन स्टडी. मी मग त्याचं उत्तर देतोय ओनली 2 स्टुडंट्स विल बी will be व्हेरी bright ब्राईट इन स्टडी. Study. करेक्ट. कारण का तर त्यांचं आजचं बिहेवियर मला समजतंय, लक्षात येतंय. ते अभ्यास करत आहेत, ते ऐकत आहेत, समजून घेत आहेत. कळतंय? Yes, sir. हा Yes, sir. मग मला सांगा या सगळ्या रचनांचा. सॉरी आता हे फ्युचर करतोय मी, ह्या सगळ्यांच्या शेवटी उलटत जातोय आपण, तरी लक्षात घ्या. या सगळ्यांचा काळ कोणता आहे सगळ्या रचनांचा. Simple future. Simple future. हा सिंपल Future. Future फ्युचर tense. टेन्स डिनोटिंग facts and हा assumed facts or reality. 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 हा आता दुसरा तिसरा टेन्स इकडे आणायचा नाही. नाही. ते आहेत, आपण आहोत. फ्युचर मध्ये शाल बी येतं ना. हा हा मगाशी म्हटलं की तुम्हाला शाल बी पण येतं ना. येते की पण कोणाच्या बाबतीत, आय आणि वीच्या बाबतीत. बघा आता मी तुमच्या शंका क्लिअर करण्यासाठी ही 7वी रचना लिहितोय बघा. आय ऑब्लिक वी शॅल बी आणि वरचा आहे तसंच कॉपी करतोय. Very bright in study. हा व्हेरी ब्राईट इन स्टडी झालं. तेच मग निगेटिव्ह मध्ये शॅल नॉट बी. परत पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन मध्ये शॅल वी बी, शॅल आय बी, शॅन्ट आय बी किंवा शॅल नॉट आय बी, हू शॅल बी, हू विल बी, वाय शॅल आय बी, वाय शॅल वी बी. क्लिअर. yes. हा अजून काय शंका.
अजून काही शंका असतील तर विचारा. आहेत की समजले? शंका आहेत की समजले? No, sir. Okay, very good. Should we proceed? Yes, sir. Yes, Okay, sir. very good. I'll share another screen. बघा, आपण आता जी चर्चा केली ती कशाबद्दलची होती? हायलाइट केलेल्या पार्ट बद्दलची. Simple. Future. Simple future. करेक्ट. आता आपण पुढे जातोय. सिम्पलचं दुसरं फंक्शन काय आहे? Ownership or possession. Possession. ओनरशिप और पोझिशन. कोणीतरी कंटिन्युअस म्हणायला लागलं होतं बघा. तसं काय म्हणायचं नाही इथं आता. आता इथे काय दिसते तुम्हाला? Ownership or possession. Ownership. Possession. मग आता मी हा पहिला बॉक्स हायलाइट करतोय, त्याचा मला मराठीमध्ये अर्थ काय समजून घेतलाय ते सांगा. कोणीतरी कसा माझं डोकं हलतंय असं बघा. कोणीतरी कसा तरी आहे हे वर बघितलं की आपण. कोणाकडे आता- काहीतरी हा, करेक्ट. कोणाकडे तरी काहीतरी आहे. आहे किंवा कोणीतरी कशा कशाचा तरी मालक आहे. मालक आहे. करेक्ट, कोणीतरी कशाचा तरी मालक. मालक आहे. मी म्हटलं कधी? कधी? Present. Simple. प्रेझेंट मध्ये. Present. आज, आता, सध्या, यावेळी, या क्षणी. कळतंय का? हा, आता यावेळी या क्षणी मी पण कशाचा तरी मालक आहे, तुम्ही पण कशाचे तरी मालक आहात. बरोबर आहे की नाही? माझ्याजवळ पण काहीतरी आहे, तुमच्याजवळ पण काहीतरी आहे. सगळ्यांजवळच काही ना काहीतरी आहे. कळते? कळते की नाही कळत? Yes, sir. हा. Yes, sir. मग ह्याच्यामधल्या मल्टिपल कन्स्ट्रक्शन्स कशा असतात ते आपण दुसऱ्या स्क्रीन मधून बघूयात. आता काय दिसतंय स्क्रीनवर? Ownership or possession. हा, ओनरशिप और पोझिशन. मग सांगा, या आय, वी, यू, दे, ऑल, दिस, दोज यांच्यासाठी कोणतं प्रॉनाउन, सॉरी कोणतं वर्ब वापरणार? Have and has. करेक्ट. हॅव काय सांगा बरं? एक तर नाउन फ्रेज असेल किंवा नाउन असेल याच्या नंतर येणार. मागे शिकलोय आपण हे. माझ्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय आहे सांगा बरं. आय हॅव पेन. ओके, पेन आहे. ठीक आहे, अजून काय आहे? काही पण असू शकते. ज्या गोष्टीला तुम्ही पाहू शकताय, टच करू शकताय, एका ठिकाणावरून दुसरीकडे नेऊ शकताय, या सगळ्या गोष्टी असू शकतात. क्लिअर? येस सर. Yes, हा. sir. आता तुमचंच एक्झाम्पल आपण घेऊयात. आय हॅव अ पेन. ओके, इथं असं म्हणायचं नाही आय एम अ पेन. म्हणायचं का आय एम अ पेन? No, No. sir. असला गोंधळ होण्याची शक्यता असते कोणाकोणाची. ज्याला हे कळत नाही हॅव आणि एम मध्ये काय फरक आहे. कळते का? कळते की नाही कळत? Yes, Yes. sir. हा, मग इथं काय वापरणार खालच्या वाक्यामध्ये? Has. हा, मग आता तुम्हाला कळालंय हॅव कोणासाठी आणि हॅज कोणासाठी. आता निगेटिव्ह सांगा. आता बघा, मी हेच आहे तसं कॉपी करतोय. Haven't. Hasn't. करेक्ट. हॅवंट किंवा हॅव नॉट Haven't. किंवा Has not. Hasn't. हा, हॅझंट किंवा हॅज नॉट. Has not. असं नाही म्हणायचं ही इज नॉट अ पेन, शी इज नॉट अ पेन. म्हणायचं का? No. हा, दे आर नॉट अ पेन का दे हॅव नॉट अ पेन. They have not a pen. करेक्ट. तसंच आता बघा, मी परत हेच आहे तसं कॉपी करतोय आणि ह्या पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन मध्ये पेस्ट करतोय. तुम्ही सांगायचं मला कोणतं कसं शिफ्टिंग होणार ते. आता थांबा, ह्याला जरा खाली घेतो म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल. हा, आता सांगा काय करू मी? Have
Have I a pen? करेक्ट. बघा मी काय करतोय आता हे हॅव कुठे घेते मी सुरुवातीला. Starting. करेक्ट. Starting. कारण हा कसला प्रश्न आहे पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. Positive verbal. हा आणि शेवटी काय करावं लागेल मला मग Question mark. Question mark. करेक्ट क्वेश्चन मार्क. आता मगाशी जे मी सांगितलं ते लक्षात घ्या की त्या मधल्या प्रोनाउन्सचे आय सोडून सगळ्यांचे पहिले लेटर्स स्मॉल असतील. इथे पण Yes. तसंच. हा ते लक्षात घ्या. आता मी काय त्याला वेळ घालत बसत नाही. ओके. हॅव आय अ पेन? Yes or no? येस आय हॅव अ पेन. नो आय डोंट हॅव अ पेन. कळतंय का? Yes, sir. बघा आता याची एक पॅरल रचना असते याच अर्थाची. असं पण म्हटलं जातोय बघा प्रश्न हा. Do I have a pen? करेक्ट. बघा म्हणजे इथे लक्षात घ्या ह्या दोन्ही रचना सेम आहेत ज्या मी हायलाइट केलेल्या आहेत. मोठे करू का तुम्हाला दिसण्यासाठी? हा. हॅव आय अ पेन किंवा डू आय हॅव अ पेन दोन्हीचाही अर्थ एकच. हॅव यू अ पेन? डू यू हॅव अ पेन? कळते का? हॅव दे अ पेन? Yes. डू दे हॅव अ पेन? क्लिअर? Yes, आता sir. हे कसं तर आपण मागे एक नियम शिकलोय. हॅव इज इक्वल टू डू हॅव आणि हॅज इज इक्वल टू डज हॅव. Does have. करेक्ट. व्हेरी गुड. कळालंय का? Yes, sir. हा मग मला आता त्या तिसऱ्या प्रश्नाचा पॅरलल क्वेश्चन सांगा. Does करेक्ट. करेक्ट. does he have? Has. Does. बघा आता डज ही हॅव अ पेन. आता इथे हॅज नाही करायचं कारण हे डज हॅव म्हणजेच हॅज असतं हे आपण शिकलो आताच. कळते का? Yes, sir. हा. डज ही हॅव अ पेन? येस ही हॅज अ पेन. नो ही डझंट हॅव अ पेन. कळते? Pen. Yes, sir. लक्षात घ्या आपल्याला असं पण बोलावं लागतंय तसं पण बोलावं लागतंय आणि सगळंच बोलणं आलं पाहिजे. कळतंय का? कधी कधी वाक्यरचना पॅटर्न माहीत नसल्यामुळं कसं बोलायचं माहीत नसल्यामुळं आपण गप्प राहतो आणि तिथंच आपलं इम्प्रेशन डाऊन होतं. आहे की नाही? इम्प्रेशन डाऊन झालेलं आवडतंय का तुम्हाला? No, sir. हा कोणालाच आवडत नाही. म्हणून तर शिकावं लागतंय पण त्याला डोक्याला ताण द्यावं लागतं. आता हे जे आहेत ना पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स हे आहे तसे मी खाली कॉपी करतोय इथं. फक्त मला थोडा फरक करावा लागतो. थोडा. कोणता? Not. Have not. करेक्ट म्हणजेच हॅवंट. Haven't. आणि इथं Doesn't. Don't. करेक्ट डोंट. इथं Hasn't. hasn't. इथं Doesn't. करेक्ट. Doesn't. बघा एवढं सोपं आहे. हॅवंट यू अ पेन? डोंट यू हॅव अ पेन? बघा दोन्हीचा अर्थ एकच. बघा डोंट यू हॅव अ पेन? डोंट यू हॅव अ पेन? नो आय डोंट हॅव. येस आय हॅव. Getting or not? Yes, sir. परत hasn't he a pen? Yes, he has a pen. No, he doesn't have a pen. Clear? Yes, sir. So Does he have a pen? Yes, he has a pen. No, he doesn't have a pen. वरच्या सारखंच आपण हे शिकलोय की ह्या दोन रचना पॅरलल आहेत, समान अर्थाच्या आहेत
तसंच या दोन रचना पण समानार्थाचे. Same. पॅरलल आहेत, सेम आहेत, समानार्थाच्या आहेत. आर यू क्लिअर? Yes, sir. आता WH क्वेश्चन्स. आता मला म्हणायचं आहे कोणाकडे पेन आहे, कोणता शब्द वापरू मी? Who have a pen? करेक्ट. हू हॅव अ पेन. याची उत्तर काय असतील? I. करेक्ट. They have a pen. I have, we have, you have, they have, No. all have. Getting or not? Somebody have. Somebody Yes, have sir. नाही. Somebody has. सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये घोळ घालायचा नाही. येते का लक्षात? Yes, Yes. sir. Sir. हा. somebody, someone म्हटलं की हॅज म्हणायचं, कारण someone म्हणतोय वन, एक. गेटिंग or not? Yes, sir. हा. आता याचा निगेटिव्ह प्रश्न सांगा मला. Who Who have have a pen? who Correct. have not a pen? Not a pen. हा, मला आता याचीच पॅरलल कन्स्ट्रक्शन सांगा. Who बरोबर आहे. हू Doesn't डज येईल का? Do have. do Have. who हा. do. करेक्ट. हू डू have हॅव. a pen? A Correct. pen. आपलं बोलणं हे आय वी यू दे बद्दल चालू आहे, म्हणून हे सगळे प्रश्न बघतोय. करते कडे जाऊया की पर्यंत. क्लिअर? Yes, sir. हा. आता मला याचा निगेटिव्ह प्रश्न सांगा. Who don't have a pen? Who don't have a Don't pen? have a pen. व्हेरी गुड. परफेक्ट. बघा हेच मी कॉपी करतोय, पेस्ट करतोय, इथं नॉट टाकतोय, झाला अर्थ तयार. हू डोंट हॅव अ पेन. आय डोंट हॅव, वी डोंट हॅव, यू डोंट हॅव, दे डोंट हॅव. कळतंय का? Yes, sir. sir. ही Yes, डोंट sir. हॅव म्हणायचं नाही, शी डोंट हॅव म्हणायचं नाही. काय म्हणायचं मग त्यांच्या बाबतीत? ही. Doesn't have. करेक्ट. करेक्ट. डझंट हॅव. शी Doesn't have. डझंट हॅव. समवन. Doesn't Doesn't have. have. वी Don't डोंट हॅव. करेक्ट. दे. Don't have. don't have. दीज स्टुडंट्स. Don't have. Don't करेक्ट. have. हा. सीमा. Doesn't have. Doesn't. राहुल. Doesn't have. करेक्ट. माय टीचर. Doesn't have. माय टीचर्स. Do. Don't have. माय टीचर्स. आणि काय? Don't. Don't करेक्ट. have. डोंट हॅव. मग हे कळलं पाहिजे बघा. सिंग्युलर कोण आहे त्याच्या पुढे काय म्हणायचं, प्लुरल कोण आहे त्याच्या पुढे काय म्हणायचं. सर कळतंय? हा. बोला. सर तिथं जर हॅज आलं तर डज लिहायची गरज नाही ना, डू लिहिलं तरी चालेल ना. कुठे म्हणताय? म्हणजे समजा हॅवच्या जागी हॅज, हम्म. ही शीटला ते हा बघा आपण आता त्याच्याकडे डज. जातो. आपण त्याच्याकडे जातोय आता. बघा पाचवी रचना आपण बघूयात. तुमचं नाव काय? दीक्षा. दीक्षा ससाने. हा, दीक्षा ससानी. ओके. आता बघा आपण म्हणतोय हू हॅज अ पेन. येऊया आपण तुमच्या प्रश्नाकडे दीक्षा. ओके. त्याच्यानंतर याचा निगेटिव्ह प्रश्न सांगा मला. Who hasn't a pen? A pen. हा. करेक्ट. हू हॅझंट अ Hasn't पेन. pen. करेक्ट. याच्यामध्ये मी फक्त नॉट टाकतोय. हू हॅझंट अ पेन. मला आता याच्या पॅरलल कन्स्ट्रक्शन सांगा. पाचव्या रचनेची पॅरलल कन्स्ट्रक्शन बघा. हू हॅज अ पेन म्हटलं काय, आणि Who does have a pen? करेक्ट. Have a pen. करेक्ट. हू डज हॅव अ पेन म्हटलं काय. इथं लक्षात घ्या, धिस कन्स्ट्रक्शन अँड धिस कन्स्ट्रक्शन both are parallel or equal, both have the same sense, both have the same tense. Clear? Yes, sir. Yes, sir. हा. मला आता ह्याचा निगेटिव्ह प्रश्न सांगा. सातव्या रचनेचा निगेटिव्ह.
Who doesn't have Doesn't have a pen. करेक्ट. हु डझंट हॅव. आता सांगा दीक्षा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? हॅलो. मी आणत होती सर, तिथे हॅवच्या जागी हॅज लिहिलं. Has पाहिजे 7वा आणि 8वा. 7व्या आणि 8व्या मध्ये या हॅवच्या जागी हॅज असं म्हणताय का तुम्ही? Has पाहिजे. हा? ते 5वा आणि 6व्या मध्ये हो. has वापरलाय ना आपण. हा, पण तिथे डज आहे का? 5व्या आणि 6व्या मध्ये डज आहे का? बघा आहे. आता लक्षात घ्या, ह्या ज्या 2 रचना आहेत 5व्या आणि 6व्या, त्याच्या पॅरलल रचना ह्या आहेत 7व्या आणि 8व्या. तर 5व्या आणि 6व्यात has अजून वापरलाय. अजून तुम्हाला क्लिअर करतो. बघा, ह्या ज्या 2 रेड केलेल्या आहेत की नाही, या ज्या 2 5वी आणि 7वी रेड केलेल्या आहेत त्या पॅरलल कन्स्ट्रक्शन्स आहेत, सेम मिनिंगच्या आहेत. आणि 6वी आणि 8वी, बघा 6वी आणि 8वी या पॅरलल आणि सेम अर्थाचे कन्स्ट्रक्शन्स आहेत. कळते का? बघा, कारण या सगळ्याचं सूत्र एकच आहे. काय सूत्र आहे? तर हॅव इज इक्वल टू सॉरी Has is equal to हाँ. does Has have. is equal to does Yes. plus have. correct. Let me clear myself. Has is equal to does have. okay, किंवा मगाशी आपण वर शिकलोय ते have is equal to do have. Do have. To have. मग याच्यामध्ये बघा, आता इथं तुम्हाला हॅज दिसतंय, इथे हॅझंट दिसतंय, म्हणजे याच्यामध्ये डज नाही. कळते? किंवा असेल तर हिडन आहे. कळते की नाही कळत? येस सर. हा, आता इथं बघा, इथं आपण हॅज म्हणतोय, ते हॅज म्हणजेच काय आहे बघा, 2 हायलाइट केलेले पार्ट बघा. does कळते? हा सर म्हणजे हॅजचं हॅव मध्येच करावं लागतं का? हा, हॅजचं रूपांतर हॅव मध्ये करावंच लागतं का? ह्या ठराविक रचनामध्ये, ठराविक रचनामध्ये, निगेटिव्ह रचनामध्ये किंवा व्हर्बल क्वेश्चन मध्ये करावं लागतं. पण स्टेटमेंट मध्ये चालतंय, हिडन असलेलं चालतंय. कळते? ओके सर. हा, आता अजून मी तुम्हाला क्लिअर करतो, लक्षात घ्या. बघा, काय वाक्य लिहिलं मी आता इथं? सीमा has a Seema pen. has a pen. Has a pen. आता थोडासा कलर बदलतो याचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सीमा हॅज अ पेन. आता सीमाकडे पेन नाही हे कसं म्हणणार? Seema doesn't Seema have a pen. doesn't have a Correct. pen. सीमा डझंट हॅव. Have a Oh, pen. pen. हा, आता मला म्हणायचं सीमाकडे पेन आहे का? does Seema have a Does pen? Seema have a pen? हा, आणि सीमाकडे पेन नाही का? Doesn't Doesn't Seema Seema have a pen? करेक्ट. डझंट सीमा. Seema have a pen. कळलं आता दीक्षा? येस सर. आणि विचारायचं, जे काही अडतंय समजत नाही ते विचारलं पाहिजे तुम्ही. कारण हे Yes, sir. छोटे छोटे जे धागे आहेत ते बऱ्याचदा आपल्याला माहित नसल्यामुळं फेल होतं आपलं कम्युनिकेशन. आणि हे धागेदोरे फार महत्वाचे आहेत. कळते? Yes, sir. हा, मग आता मला सांगा, या ज्या सगळ्या रचना आपण शिकलो बघा, मी हायलाइट केलेल्या, अजून थोड्या लहान करतो म्हणजे तुमच्या एकत्रित लक्षात येतील त्या. ओके, बघा, या ज्या रचना शिकलो की नाही आपण, या सगळ्यांचा काळ कोणता आहे? सिम्पल Simple प्रेझेंट. present tense. करेक्ट. कोणता आहे? सिंपल प्रेझेंट Simple टेन्स. Present tense. आणि काय दाखवणारा सिंपल प्रेझेंट टेन्स? Ownership. Ownership and possession. Ownership possession. करेक्ट. ओनरशिप किंवा पोझिशन दाखवणारा सिंपल प्रेझेंट टेन्स.
कळतंय? Yes, sir. कोणाकडे काय आहे, कोणाकडे काय नाही, कोणाकडे काय आहे का, कोणाकडे काय नाही का, कोणाकडे काय आहे, कधी आहे, केव्हा आहे, कसला आहे की नाही? जातोय आपण आता ह्या पुढच्या रचनांकडे. आता आपण इथं हुच्या बघितल्या फक्त. बघा आता आपण पुढच्या रचना बघतोय. व्हाय. व्हाय हा प्रश्न व्हॅलिड आहे की नाही सांगा बघू. व्हाय डू आय हॅव अ पेन? माझ्याकडं एक पेन का आहे? माझ्याकडं ही बॉटल का आहे? व्हाय डू आय हॅव दिस बॉटल? व्हॅलिड आहे की नाही माझा प्रश्न? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. दुसरा प्रश्न, व्हेन डू आय हॅव दिस बॉटल? व्हेन डू आय हॅव? In अरे दिसतंय की school. तुम्हाला? कधी आहे? आता रिअल टाइम मध्ये आहे. सर नो. मग तुम्ही म्हणाल यू हॅव बॉटल राईट नाव. कळतंय? Yes, sir. माझा पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी बॉटल्स डू आय हॅव? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, पोझिशन आहे. हा, तुमचं उत्तर काय असेल? हाऊ मेनी बॉटल्स डू आय हॅव? One. One bottle. One bottle. पूर्ण वाक्यात, पूर्ण वाक्यात. यू हॅव, हा You have 2 bottles. One. हा, यू हॅव One 2 bottle, बॉटल्स. ठीक आहे. bottle. ओके. किंवा यू हॅव ओनली 1 बॉटल. कळतंय का? Yes, sir. हा. विच बॉटल डू आय हॅव? कोणती बॉटल आहे नेमकी? जसं की तुम्ही विचारते की नाही? Cold drinks. हा, करेक्ट Bisleri. करेक्ट करेक्ट. ब्रँड्स असतात, ब्रँड्स. पर्टिक्युलर्स असतात, स्पेसिफिकेशन्स असतात. मी जर म्हटलं माझ्याकडे स्मार्टफोन आहे, तर तुम्ही विचारता कोणता आहे सर तुमच्याकडे? ब्रँड आहेत की नाही वेगवेगळे? Yes. Yes, sir. हा, मग माणसाकडे ज्या कोणत्या वस्तू असतात त्याचे वेगवेगळे ब्रँड्स असतात आणि तो ब्रँड जाणून घेण्यासाठी आपण विचनी प्रश्न विचारत असतो. पटतंय? Yes, Yes, sir. जसं की विच ऑनलाईन ऍप्लिकेशन डू यू हॅव? तुम्ही म्हणाल वी हॅव झूम. बरोबर आहे की नाही? Yes, sir. Yes, sir. अजून कोणते प्रश्न होऊ शकतात? बघा आपण हाऊ मेनी बघितलं, विच बघितलं, व्हेन बघितलं. अजून कोणते होऊ शकतात व्हॅलिड क्वेश्चन्स? काढा WH प्रोनाउन्स, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्सची लिस्ट, मग तुमच्या लक्षात येईल. आणि याच्यामध्ये हे पण लक्षात घ्या की सगळेच WH क्वेश्चन्स सगळ्या संदर्भात ऍप्लिकेबल असतील याची गॅरंटी नाही. हा, कारण त्यांना अर्थ नसतो. आता मी जर असं म्हटलं की हाऊ मच बॉटल्स डू आय हॅव, इट्स रॉंग. हाऊ मचने कुठे बॉटल्सच्या बाबतीत प्रश्न होत असतो काय? होत असतोय का? नाही. नाही. हुम, कोणाला? कोणाला बॉटल आहे म्हणत असता? नाही. कोणाकडे म्हणत असता? है की नाही? हु हॅज म्हणत असता. गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. होतंय का? Yes, sir. yes, sir. हाऊ लॉंग बॉटल डू यू हॅव? No, म्हणता sir. का? Try to understand. Means all WH questions do not make sense in particular context. Clear? Yes, Yes, sir. sir. Okay, with this, let us stop here for today. Whatever the remaining discussions are, we will continue in our next lecture. Are you getting interested in this activity? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Is it useful for you? Yes, sir. Yes, Yes, sir. Are you feeling that some clarifications are happening, some mistakes are being corrected? Yes or no? Yes, sir. Okay, very good. Thank you everybody for your patience, listening and understanding. Thank you.